नमस्कार. आज आपण कुल्फी कशी बनवायची ते बघतोय. आणि ही कुल्फी आपण फक्त दुधापासून बनवणार आहे. त्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर किंवा क्रीम ह्या कोणत्याच गोष्टी आपण वापरणार नाही आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे. इथे आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे मी बदामाची पूड पावडर बनवून घेतलेली होती. ते बदामाची पूड मी इथे टाकलेली आहे. तसंच केसर पण टाकायचं आहे. केसर हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. दूध 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलं की इथे मी सुका मेवा पण टाकून घेतलेला आहे. काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले होते ते, आणि त्यानंतर पाव कप साखर. हे सगळं आता मिक्स करून घेऊया आणि 10 मिनटं छान बॉईल करून घेऊयात. दूध चांगलं बॉईल करून झालं की मी इथे 4 चमचे कॉर्नफ्लेवर घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध टाकून त्याची चांगली स्लरी बनवून ते आपण ह्या मिश्रणात टाकून घेऊया. ॲक्च्युली कॉर्नफ्लोअरमुळे कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल्स क्रिएट नाही होत, त्यामुळे कॉर्नफ्लोअर स्लरी इथे इम्पॉर्टंट आहे. आता दूध चांगलं शिजवून घेतलं की आपल्याला इथे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण इथे थंड झालेलं आहे. हे मिश्रण थंड झालं की अशी दाटसर कन्सिस्टन्सी बनते. तेव्हा आपल्याला कुल्फी मॉल्ड घेऊन त्या मॉल्डमध्ये सारं मिश्रण फिल करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर माउल्ड नसेल तर तुम्ही ते ग्लास किंवा अदर कंटेनरमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. आता माझ्याकडे हे कुल्फी माउल्ड होते, तर तेच मी इथे यूज करत आहे. अशा प्रकारे मी 4 माउल्ड भरून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्याचे सारे झाकण लावून आपल्याला ते स्टोअर करून ठेवायचं आहे. तर माझ्याकडे हे मिश्रण थोडं राहिलं होतं, त्यामुळे मी इथे मटक्याचं कप होतं तर त्यामध्ये राहिलेलं मिश्रण स्टोअर करत आहे. आता हे आपण कुल्फी 8 ते 12 तास रेफ्रिजरेट करणार आहोत. आता हे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आता आपल्याला 12 तास कंप्लीट झालेले आहेत. मी कुल्फी माउल्ड घेतलेला आहे. ते कुल्फी डिमोल्ड करण्याआधी आपल्याला थोडंसं पाण्यात ठेवायचं आहे. जास्त वेळसुद्धा पाण्यात नका ठेवू. 2 ते 3 मिनटात आता आपल्याला कुल्फी डिमोल्ड करायचं आहे. बघा किती छान बनलेली आहे कुल्फी. तुम्ही बघू शकता काय मस्त बनलेली आहे कुल्फी. आणि जर अशा प्रकारे तुम्ही जर कुल्फी बनवलात तर अगदी ड्रायफ्रूट कुल्फीसारखा फ्लेवर येतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.